नमस्कार. मी अनिता कुलकर्णी. ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मताप्रमाणे भगवद्गीतेत कर्म, उपासना आणि ज्ञान या विषयाचे सविस्तर वर्णन केले आहे. तरी गीता ही ज्ञानप्रधान असून व्यक्तीचा अभ्युदय होऊन त्याला निःश्रेयसापर्यंत जाण्याची क्षमता गीतेमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या मार्गाने गेल्यास मनुष्य मोक्षाप्रत जाऊ शकतो. कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेल्या आप्तस्वकीयांना पाहून अर्जुनाची स्थिती चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे झाली. तो काही करू शकेल असे भगवंतांना वाटत नव्हते. भगवंतांनी अर्जुनाला त्याच्यात असलेले गुण म्हणजे शौर्य, सामर्थ्य, पराक्रम याची जाणीव करून दिली. जर तू युद्ध केले नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल, पितरांनाही न्याय मिळणार नाही. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, देवा, हे युद्ध करून गुरुजनांना मारण्याचे पाप माझ्या माथी लागेल, त्यापेक्षा हे युद्ध नकोच. श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करू लागतात. अरे, तुला असे वाटते की तू यांना मारलेस तरच हे मरतील, पण असे नाही. या सृष्टीचा चालक परमात्मा परमेश्वर आहे. त्याच्या संकल्पानुसार जन्ममृत्यूचे चक्र चालू असते. अर्जुना, तू देह इंद्रिय यांच्या मोहात अडकला आहेस, म्हणून तुला जन्ममृत्यू दिसत आहेत. जे देहाच्या पलीकडे गेले आहेत त्यांना आत्माच दिसतो. शरीरात असलेले चैतन्य कधीच नाश पावत नाही, हे संतांना माहीत असते. ते देह इंद्रिय त्यात अडकत नाहीत. केव्हा तरी या देहाचा नाश होणार आहे, कारण देहाचा नाश होणे हा त्याचा स्वभाव आहे. देह जाणारच, पण त्यात असलेला आत्मा कधीच नाश पावत नाही. आत्मा अमर आहे किंवा शरीर जाणारेच आहे, यापैकी कोणत्याही दृष्टीने तुला लढणे हे श्रेयस्कर आहे. क्षत्रियांना लढण्याशिवाय योग्य असे काहीच नाही. तू लढण्यात हारलास तर स्वर्गात जाशील, जिंकलास तर राज्य उपभोगशील, तुझी अपकीर्तीही होणार नाही. म्हणून अर्जुना, हे धर्मयुद्ध करण्यास सज्ज हो. तू ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे हेच तुझे कर्तव्य आहे. दैवयोगाने ते कर्म पूर्ण झाले नाही तरी ईश्वरापर्यंत पोचल्यामुळे ते पूर्ण झाल्यासारखेच आहे. तुझी बुद्धी देह व इंद्रिय यांच्यावर स्थित आहे, त्यामुळे तुला मोह झाला आहे. जेव्हा तुझी बुद्धी शुद्ध होईल तेव्हा तुला समाधी अनुभव येईल. भगवंत पुढे त्याला स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगतात. ज्याला देहाचे बंधन राहिलेले नाही, जो अंतरात्म्याच्या आनंदात तृप्त आहे, कोणतीही त्याला इच्छा राहिलेली नाही. देहावर कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी त्याचे चित्त उद्विग्न होत नाही. आपल्या आनंदाचा प्रकाश चंद्राप्रमाणे सर्वांना सारखाच देतो. पुढे भगवंत सांगतात, ज्यांची मनाची चंचलता असल्यामुळे इंद्रिय निग्रह नाही, त्यांना सुखाची प्राप्ती होत नाही. जे समाधी स्थितीच्या जवळ गेले आहेत त्यांना सुद्धा इंद्रिय निग्रहाची आवश्यकता आहे. स्थितप्रज्ञ मनुष्य सतत जागृत असतात. त्यांच्या जीवनात ऐश्वर्य जरी आले तरी ते विचलित होत नाहीत. असे हे योगी पुरुष देह त्यागाची वेळ आली तरी ते स्थिर राहून त्यांचा देह नकळत पडतो. धन्यवाद.